शिव्याशाप खाण्याची तयारी, शत्रूंचेही आणि मित्रांचेही, ज्यांचं भलं केलं त्यांचेही आणि ज्यांचं भलं करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांच्याच लक्षात आलं नाही आणि त्यामुळं जे त्यांच्याच चुकामुळं संकटात पडले त्यांचेही. आणि शिव्याशाप खात असतानाही आपलं काम थांबवायचं नाही, त्राग्यानं नव्हे तर स्मितहास्य करीत आपलं काम करीत राहायचं. हा श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण मला असा दिसला, युगांतीचा, एकाकी, एकटा, प्रभास क्षेत्री, विजनवासात जाणारा, एका विशाल वृक्षाखाली विश्रांतीसाठी पहुडणारा. द्वारका समुद्रात बुडत होती. यदुकुल आपापसात युद्ध करून स्वतःचाच नाश करून घेत होत. आपल्या डोळ्यासमोर नको ते सगळं घडायला. आपल्या डोळ्यासमोर आपण वसवलेली द्वारका समुद्रात बुडून जात असलेली पाहायला नको आणि यदुकुळाचा नाशही बघायला नको. द्वारकेमधील असहाय्य स्त्रिया आणि बालक यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी अर्जुनाला प्रभास क्षेत्री येण्यापूर्वीच संदेश पाठवला होता. तो आला असेल का आणि त्यानं असहाय्य स्त्रिया आणि बालक यांना सुरक्षित स्थळी पोहोचवला असेल का? द्वारका तर समुद्रात बुडून जात होती. गांधारीचा शाप खरा ठरू लागला असेल की काय? श्रीकृष्णाला काय काय आठवलं असेल? जरा नावाच्या पारध्याचा बाण लागण्यापूर्वी आणि बाण लागल्यानंतर अवतार समाप्ती करत असताना श्रीकृष्णाला काय काय आठवलं असेल? गांधारीच्या शापापासूनच आठवलं असेल की अगदी गोकुळापासूनच आठवलं असेल? गोकुळातील बालपणापासूनच की त्यापूर्वीच्याही मथुरेतील त्याच्या जन्मापासूनच, जन्म मथुरेमधील, बालपण गोकुळामधलं आणि तिथून पुढं तारुण्यापर्यंतचा प्रवास गोकुळामध्येच. पण जन्म झाला तो मात्र मथुरेमध्ये. नाळ तुटली ती मथुरेमध्ये. ती नाळ गोकुळामध्ये कधी जुळलीच नाही असं झालं नसावं. श्रीकृष्णाला गोकुळात परक कुणीच मानलं नाही, त्यानंही कुणाला परक मानलं नाही. सगळ्यांनाच त्यानं आपलंसं केलं आणि सगळ्यांनीच त्याला आपलं मानलं. श्रीकृष्णाला सगळेच प्रिय होते, आपलेसे होते. गाई, गुर, वासर, त्यांना छाया देणारे वृक्ष, त्यांना चारा देणारा गोवर्धन पर्वत सुद्धा, सगळ्यांनाच त्यानं आपलंसं केलं, आपलं मानलं. मानव संस्कृतीला जे जे उपयुक्त, पोषक, ते सगळं श्रीकृष्णाला जवळचं होतं, आपलंसं होतं. पण तरीही एक अलिप्तपणाची पोकळी, एक परकेपणाचा भयानक असा पोकळपणा त्याच्या पोटात मथुरेतील जन्मापासूनच होता की काय कोण जाणे. कारण जन्म मथुरेमधील होता आणि गोकुळात त्याचं रक्तमासाचं असं कुणीच नव्हतं. एक परकेपण, एक अलिप्तपणा त्याच्या आयुष्यभर दिसून येतो. आणि हा अलिप्तपणा श्रीकृष्णानं आयुष्यभर जपला. राधा तर परकीच होती, ती परस्त्री होती, ती विवाहिता होती, तिच्या प्रेमाला मर्यादा होत्या. ह्या मर्यादाही श्रीकृष्णानं आयुष्यभर पाळल्या, सगळ्याच नात्यामधल्या. आणि एक अलिप्तपणा आयुष्यभर जपला. नात्यामधलं परकेपण आणि अलिप्तपणा आयुष्यभर तो जपत गेला. आणि त्यामुळंच कदाचित तो त्याचा पाय कुठंच अडकला नाही. कुठंही तो अडकून पडला नाही. गोकुळ सोडून जातानाही तो अडकून पडला नाही. राधेमध्येही तो अडकून पडला नाही.
श्रीकृष्णानं आपल्या सख्या मामाचा वध केला असं म्हणतात. त्यानं कंसाचा वध केला. पण कंस हा श्रीकृष्णाचा सख्खा मामा कसा काय असू शकतो? ज्या कंसानं आपल्या बहिणीला आणि तिच्या पतीला कारागृहामध्ये डांबून ठेवलं, त्यांची 7 मुलं जन्मतःच मारून टाकली, आणि श्रीकृष्णाचाही तोच अंत होण्याची शक्यता होती. तो कंस श्रीकृष्णाचा सख्खा मामा कसा काय असू शकतो? कंस कुणाचा तरी मामा किंवा नातेवाईक कसा काय असू शकतो? कंस कुणाचेच नातेवाईक नसतात, ते फक्त सत्तेचे नातेवाईक असतात. श्रीकृष्णाला हे समीकरण सुद्धा फार लवकर समजलं, आणि नात्यामधला हा दुरावा, हा तुटकपणा, नात्यांचं हे खोटेपण श्रीकृष्णाला फार लवकर समजल्यामुळं त्यानं ते आयुष्यभर सगळीकडेच सगळ्याच नात्यामध्ये पाळलं. कुरुक्षेत्रावरही अर्जुनाला गीता सांगत असताना त्यानं याची जाणीव करून दिली. द्रोण, पितामह भीष्म आणि कौरव, दुर्योधन हे सगळे अर्जुनाचे नातेवाईक कसे काय असू शकतात? ते तर त्याच्यावर अन्याय करत होते, त्याच्या विरोधात युद्ध करण्यासाठी सज्ज राहिले होते, सज्ज उभे होते. ते त्याचे नातेवाईक असण्याची कुठलीच शक्यता नव्हती. कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये कौरवांचा अंत झाला, आणि त्याबद्दलचं खापर, कौरवांच्या अंताचं खापर, त्यांच्या नाशाचं खापर गांधारीनं श्रीकृष्णाच्या माथ्यावर फोडलं. तिनं श्रीकृष्णाला शाप दिला. तिनं आपल्या अन्यायी, अत्याचारी, दुष्ट अशा पुत्रांना शाप दिला नाही, तिनं श्रीकृष्णाला शाप दिला. आणि तो शापही त्यानं हसत हसत स्वीकारला. आणि हे काही त्याला नवीन नव्हतं. त्यानं ज्या यदुवंशीयांना मथुरेमधून द्वारकेकडं तो घेऊन गेला, तो जरासंघाच्या भीतीमधून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी सगळ्या प्रवासभर श्रीकृष्णाला शिव्याशाप दिले होते. ज्या यादववंशीयांच्यासाठी त्यानं समृद्ध अशी द्वारका वसवली आणि तिला समृद्ध केलं, ती द्वारका समुद्रात बुडवून टाकावी असं वाटण्या इतपत यादववंशीय नंतर उन्मत्त झाले, आणि तरीही त्याचंही खापर ते श्रीकृष्णाच्या माथ्यावर फोडत राहिले. आणि आपापसात त्यांच्याच अहंकारामुळं, त्यांच्याच चुकांच्यामुळं युद्ध करून मरण पावू लागले. आणि मग हे सगळं घडत असताना गांधारीचा शाप काही त्याला नवीन नव्हता. सगळ्यांचेच शिव्याशाप त्यानं अगदी खूप पूर्वीपासून घेतले होते, आणि आता समुद्रामध्ये द्वारका बुडू लागली होती. गांधारीचा शाप खरा ठरण्याची काही आवश्यकताच नव्हती, कारण यादववंशीयच उन्मत्त झाले होते, आणि द्वारका समुद्रात बुडवून टाकावी एवढ्या अवस्थेला यादववंशीय निश्चितच आलेले होते. समुद्रात आता द्वारका बुडून जाऊ लागली होती, आणि पूर्णविराम कुठं द्यायचा हेही श्रीकृष्णाला समजलेलं होतं. कारण आपलं काम करत असताना, सतत त्यामध्ये व्यस्त राहत असताना कधीतरी या कामालाही पूर्णविराम द्यावा लागणार आहे, अवतार समाप्ती करावी लागणार आहे, याचंही भान श्रीकृष्णाला फार पूर्वीच असावं. आता द्वारका बुडू लागली होती समुद्रामध्ये, आणि अवतार समाप्तीची वेळ आली होती. श्रीकृष्णानं एक पूर्णविराम, तात्पुरता पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला होता. थांबायचं कुठं हे श्रीकृष्णाला फार पूर्वीच समजलेलं असावं. थांबायचं कुठं हे समजू लागलं की हळूहळू श्रीकृष्ण थोडा थोडा समजू लागतो. धन्यवाद.